माता सावित्री यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आंबोरेताई, गुलशेखर मॅडम, ते आमच्या वहिनी आहेत आणि आधीपासून आमची चांगली ओळख आहे। सोबतच मुंद्रा मॅडम, शेख मॅडम, आमच्या शाळेतील सर्व मॅडम आणि आपण इथं उपस्थित झाला सर्व आमच्या माता भगिनी। मला वाटतं बरेच दिवसानंतर आपण आला। एक मागची आम्ही एक बैठक घेतली होती, त्या बैठकीला काही आमच्या भगिनी उपस्थित होत्या। त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती। त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात आणि आज शाळेत आलात। आज तुम्हाला काही बदल जाणवला का? तुम्हाला शाळेमध्ये बदल जाणवला का? किंवा अगोदर काही जरी येऊन गेलेले असतात तर आजची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आणि आधीच्या शाळेमध्ये काही बदल जाणवला असेल तुम्हाला। त्याचं कारण असं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे 4 महिन्यापूर्वी आम्ही सगळेजण नवीन शिक्षक आलो आणि इथं काहीतरी करायची आमची इच्छा होती आणि म्हणून आम्ही खूप मोठी धडपड केली। या 4 महिन्यामध्ये आम्हाला एकही मिनिट वेळ नाही। आम्ही एवढे जण एवढे कामामध्ये आहोत, एवढे बिझी आहोत की पूर्ण वेळ आम्ही काम करतो आहोत। दिवसभर शाळेमध्ये काम करायचं, त्यानंतर जे डॉक्युमेंट तयार करणं असतील, कागदपत्र, फोटो काढणं, झाडं खरेदी करणं असेल किंवा आणखी कुठले कामं असतील, या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळेजण आहोत। पण तरी सुद्धा शाळा कोणती पुढे जाते तुम्हाला सांगतो, तीच शाळा पुढे जाते जिथं पालकांचा सहभाग असतो, जिथं माता पालक, पुरुष पालक जेव्हा शाळेला सहकार्य करतात तेव्हाच शाळा पुढे जाते। आम्ही परिसर छान केला, झाडं लावली, पाण्याची व्यवस्था केली, टॉयलेट बाथरूम केले। इकडे तुम्ही परसबाग आहे, घाई गडबडीने न जाता पूर्ण शाळेमध्ये चक्कर मारून जा। या बाजूच्या लॅब आहेत त्या लॅब बघून जा, पूर्ण शाळा चक्कर मारून बघून जा। तुम्ही आपल्या शाळेत काय काय उपलब्ध आहे, काय काय होत आहे, हे सगळं आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। आमची भरपूर इच्छा आहे काम करायची, पण दुर्दैवानं तुम्हाला सांगतो पालकांचा आम्हाला खूप कमी प्रतिसाद आहे। आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटते। कधी कधी मी एवढं वैतागून जातो की मला असं वाटतं की उगीच आपण इथं आलो, कारण तुमचा जोपर्यंत सहभाग येणार नाही तोपर्यंत आम्ही एकटे काही करू शकणार नाही। आज आम्ही बाहेरचा सगळा भाग बदलला, खूप चांगली झाडं लावली, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या। आता आपल्याला गुणवत्तेवर काम करायचं। बघा, नुसती शाळा सुंदर झाली आणि मुलींमध्ये काहीच बदल झाला नाही तर त्याचा काय उपयोग होणार आहे का? तुमच्या लेकरांमध्ये बदल झाला पाहिजे, त्यांचं शिक्षण त्यांना चांगलं मिळालं पाहिजे। बघा, तुम्ही गृहिणी आहात, खूप चांगला किराणा भरला, सगळे स्वयंपाकाचे भांडे कुंडे आणले, त्याच्यानंतर सुगरण अशा प्रकारचे आचारी पण आणले आणि जेवलं कोणीच नाही, जेवलं कोणीच नाही, तर या गोष्टीला अर्थ आहे का? म्हणून आम्ही नुसती शाळा बाहेरून बदलली, आम्ही झाडं लावले, आम्ही ह्या गोष्टी केल्या, याला काही अर्थ आहे कुठपर्यंत? एका लिमिटपर्यंत। वातावरण चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, त्यानंतर सगळ्या सोयी चांगल्या असल्या पाहिजे, तर तिथं आल्यावर मन लावून लेकरांना शिकायला आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते। तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनी वेळोवेळी शाळेत आलं पाहिजे। सर, थोडं बाहेरचा गोंधळ कमी करा, त्या सगळ्यांना पलीकडे न्या तुम्ही। तर तुमचा जितका सहभाग होईल तेवढी शाळा पुढे जाणार। आमचं म्हणणं आहे की तुम्ही 15 दिवसाला आलं पाहिजे, तुम्ही शाळेमध्ये 8 दिवसाला आलं पाहिजे। आम्हाला पण प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही की आमच्या मुलांना आज गृहपाठ दिला नाही, आमच्या मुलांनी अभ्यास केला का, म्हणजे आमची मुलगी कोणत्या वर्गामध्ये आहे, हे तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे। तुम्ही वेळोवेळी शाळेत आलं पाहिजे। आम्ही मागच्या वेळेस आवाहन केलं होतं, बऱ्याचशा पालकांनी आम्हाला पैसे पण दिले। ह्या ज्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही उपलब्ध केल्या त्या सुविधा आम्ही तुमच्या पैशातून केल्या। त्याच्यासोबतच जवळजवळ 70 ते 80 हजार रुपये पालकांचे जमा झाले आणि जवळजवळ तेवढेच पैसे, जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये आम्ही शिक्षकांनी टाकले। आम्ही 10-10 हजार रुपये जवळपास या शाळेमध्ये टाकले। खरं म्हणजे ते काही आम्हाला बंधनकारक नाही, आम्ही नुसतं आलो असतो, हजेरी बाय हजेरी काम केलं असतं, सगळ्यासारखं संध्याकाळी निघून गेलो असतो तरी जमलं असतं।
पण आम्हाला वाटतं की आम्ही जिथं काम करायलो तिथं काहीतरी बदल झाला पाहिजे, तिथं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आज तुम्हाला सांगतो 4 महिन्यापासून आम्ही रोज ओरडतो मुलींना. 247 मुली आपल्या शाळेमध्ये आहेत. शाळेमध्ये किती असतात परिपाठाला माहिती आहे तुम्हाला? परिपाठामध्ये जवळजवळ 40 मुली अनुपस्थित असतात. नंतर त्या उशिरा कधीतरी येतात, काही मुली येत नाही. मग मला सांगा, दररोज जर तुमची मुलगी शाळेमध्ये नसेल तर ती कशी हुशार होणार? आणि आम्ही वर्गामध्ये कितीही मन लावून शिकवलं आणि वर्गामध्ये अर्ध्या मुली हजरच नसतील तर त्याला काय अर्थ आहे का? म्हणून आमचं पहिलं म्हणणं असं आहे की तुमच्या मुली दररोज शाळेत आल्या पाहिजे. खूप वाईट वाटतं आम्हाला की 2 दिवस शाळेत आली, 2 दिवस गावाला गेली, कुठंतरी गेली, काहीतरी कार्यक्रमाला गेली. आमचं म्हणणं आहे की नातेवाईक सगळ्यांना आहे, सोयरे झायरे सगळ्यांना आहे, लग्न कार्य सगळ्यांनाच आहे, पण आपल्या लेकरांना शिक्षण महत्वाचं आहे. त्याला कुठं पाठवायचं कुठं नाही पाठवायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. प्राधान्य कशाला द्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे. जिथं गरज आहे तिथंच मुलीला नाही, जिथं गरज नसेल तिथं आपल्या लेकरांना कुठेही सोबत नेऊ नका, त्यांना शाळेमध्ये राहू. अजून एक गोष्ट वाईट वाटते मला की इकडच्या मुस्लिम समाजाच्या ज्या मुली आहेत त्या मुलीमध्ये गैरहजेरीचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाण मुस्लिम समाजाच्या मुलीचं आहे. तेव्हा त्यांना मला खास आवर्जून विनंती करायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा मुली ह्या उर्दू माध्यमातून आमच्याकडे येतात. उर्दू पहिली ते 4थी पर्यंत तुम्ही उर्दूमध्ये पाठवता, 5वीला आमच्याकडे येतात. त्यांचं लेखन वाचन कच्चं असतं, त्या बाकीच्या इतर गोष्टीमध्ये कमी असतात, कारण एकदम त्यांचं माध्यम बदलतं. 4थी पर्यंत उर्दू, 5वी पासून मराठी, मग त्यांना खूप अडचण निर्माण होते. आमचं म्हणणं आहे तुम्ही एकच माध्यम निवडा. जर तुम्ही उर्दू 4थी पर्यंत निवडलं तर त्याच माध्यमाला आणखी तुम्ही पुढे नेलं पाहिजे. कोणातरी एकाच माध्यमामध्ये लेकर आपले सक्षम झाले पाहिजे. मग तुम्ही 4थी पर्यंत आणलं की इकडे आणता, मग आमची अडचण होते, लेकरांची अडचण होते, त्याच्या अभ्यासाचा वेग कमी होतो. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट की उपस्थिती सगळ्यात महत्वाची, आणि सगळ्यात कमी उपस्थिती आहे. त्यामुळे मला तुम्हाला खास विनंती करायची आहे की आपल्या लेकराला दररोज पाठवा. मुली एकही दिवस घरी ठेवू नका. दररोज जर मुली आल्या तर 100% त्या मुली पुढे जाणार आहे. नाहीतर पालत्या घड्यावर पाणी. आम्ही किती काही जरी केलं, लेकरं दररोज शाळेत नसले तर काय उपयोग होणार नाही. त्यानंतर महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही 50-60 हजार रुपयाचा लोकसहभाग आम्हाला दिला, आपण मंदिराला वर्गणी देतो, आपण मस्जिदला देतो, आपण बुद्ध विहार असेल त्या विहाराच्या कार्यक्रमाला वर्गणी देतो. आमचं म्हणणं आहे की शाळा हे सुद्धा तुमच्या गावाचं मंदिर आहे. शाळा ही सुद्धा तुमच्या गावाची एक मस्जिद आहे. जसं तुम्ही तिथं प्रार्थना करता बुद्ध विहारामध्ये, मस्जिदमध्ये, मंदिरामध्ये, तेवढंच महत्व शाळेला सुद्धा आहे. म्हणून आपल्या सगळ्याला आमची विनंती आहे की शाळेला सुद्धा आपण काही ना काही दिलं पाहिजे. बघा, जिथं आपण काहीतरी देतो ती गोष्ट आपल्याला आपली वाटते. समजा गावामध्ये जेवण आहे आणि तुम्ही तुमची वर्गणी दिली नाही, तुम्ही जेवायला जाता का? तुम्ही तुमची वर्गणी पट्टी जी काय असेल ती जर दिली नाही तर जेवायला गेलं तरी आपल्याला थोडंसं मनाला काहीतरी वाटतं की अरे आपला काही हिस्सा नाही याच्यामध्ये. तसं शाळेमध्ये जोपर्यंत तुमचा हिस्सा येणार नाही तोपर्यंत तुम्हाला शाळाही आपली वाटणार नाही. बघा, मंदिर तुमच्या पैशाचं असतं म्हणून कोणी जरी काही त्याच्यावर लिहू लागलं तर तुम्ही लगेच त्याला रागवता की अरे आपलं मंदिर आहे. मग आमच्या शाळेच्या फरशा काढून नेल्या, आमच्या शाळेचे दरवाजे काढून नेले, आमच्या शाळेमधले झाडं तोडून नेले, कोणालाच काही वाटत नाही. त्याचं कारण काय आहे की तुम्ही इथे येऊन ते लावलं नाही, तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली नाही. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की शाळेमध्ये तुमचं योगदान असलं पाहिजे. ते योगदान असेल तर तुम्हाला शाळा आपली वाटणार. शाळा आपलीच वाटली नाही तर तिकडे जाण्याचं बी काही कारण नसते माणसाला. बरेच पालक आपले असे आहेत की त्यांचं मुलांच्या शिक्षणाकडे अजिबात लक्ष नाही. मुली कोणत्या वर्गामध्ये आहेत, त्यांचा अभ्यास कसा आहे, त्या जातात का नाही, बऱ्याच पालकांना त्याची माहिती सुद्धा नाही. पुरुषाच्या मागं खूप कामं असतात. जी पुरुष मंडळी असतात त्यांच्या मागं खूप कामं असतात, पण महिला ज्या असतात त्या महिला लेकराशी संबंधित असतात. लेकरू दररोज तुमच्या जवळ येतं, आजीजवळ येतं, आईजवळ येतं.
म्हणून तुम्ही लेकराच्या जास्त जवळ असता. तुम्ही जर आमच्या मॅडमशी शिक्षकांशी संपर्क ठेवला तर लेकराच्या प्रगतीमध्ये जास्त भर पडू शकते. म्हणून या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवा. मागच्या पालक सभेमध्ये मी पालकांना म्हणलं होतं की किमान वर्षाकाठी दिवाळीपर्यंत 1000 आणि दिवाळीनंतर 1000, वर्षामध्ये तुम्ही फक्त 2000 आमच्या शाळेला द्या. तुम्हाला 2 लाखाचं रिटर्न गिफ्ट आणून देऊ. पैशाच्या रूपानं नाही, तुमच्या लेकरांच्या शिक्षणाच्या रूपानं. बाहेर आज बरेचसे पालक परभणीला पाठवतात, पुणेला पाठवतात किंवा नांदेडला शिकायला जातात, तिथे राहतात, 1-1 लाख रुपये खर्च करतात. त्या सुविधा आम्ही तुम्हाला फार कमी पैशात इथे देऊ शकतो. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही इथं थोडं द्या, तुम्हाला भरपूर मिळेल. तुम्हाला माहिती आहे बरेचसे पालक लेकराच्या शिक्षणासाठी परभणीत जाऊन राहिले, घर करून, रूम करून. तुम्हाला सगळ्याला शक्य आहे का? आहे का शक्य सगळ्यांना? सांगा. जर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील नांदेडला जाऊन राहायला, परभणीला जाऊन राहायला, तर बिंदास जा तुम्ही. पण मला असं वाटतं